बॅट्समन सलामीवरची जोडी किशोर माळी आणि त्याचबरोबर दिगंबर लिंगे पाहायला मिळेल. तसेच गोलंदाजी मार्कवर दत्ता इलेवण संघाकडून मनोज भगत गोलंदाजी एंडवर असेल. पाहूयात कशा प्रकारची कामगिरी दोन्ही फलंदाज आणि त्याचबरोबर गोलंदाजाच्या माध्यमातून राहते. 6 षटकांचा सामना असेल. सामन्याला होते सुरुवात. मनोज भगत गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. ऑन स्ट्राईक किशोर माळी. पहिला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून खेळलेला हा सुंदर असा फटका. चेंडू जातो सीमा रेखे पार. 4 धावा चौकार. चांगलीशी सुरुवात किशोर माळीच्या माध्यमातून आपल्या संघाला सुरुवात करून देत असताना चांगलासा दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून खेळलेला चांगला असा फटका आपल्याला पाहायला मिळतोय मैदानामध्ये. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. पाहूया दुसरा चेंडू मनोजचा. चांगलासा फटका. पुन्हा एकदा चेंडू गॅप मध्ये तिथे क्षेत्ररक्षक मेघराज डोंगरे तैनात. चांगलंसं क्षेत्ररक्षण मेघराजच्या माध्यमातून. 1 धाव मिळेल. 1 धावेच्या मर्यादेने संघाची धावसंख्या 5 धावा धावफलकावर. 2 चेंडू 5 धावा. स्ट्राईक एंडवर दिगंबर लिंगे चांगलासा फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतोय. त्याचबरोबर गोलंदाजी मार्कवर मनोज भगत. कशा प्रकारची कामगिरी मनोज करतोय. 2 चेंडू हाताळल्यात. 5 धावा खर्च केल्यात. मनोजचा पुढील चेंडू दिगंबर साठी. ओहो चांगलासा फटका. चेंडू गॅप मध्ये ढकललाय. जिथे क्षेत्ररक्षक पाठलाग करेल परंतु चेंडू जाईल सीमा रेखे पार. 4 धावा चौकार. अजून एक चौकार. चांगलीशी धावफलक पुढे जात असताना संघाच्या धाव फलकावर धावसंख्या आहे ती 9 धावा. 9 धावा धावफलकावर चांगलीशी सुरुवात करून देत असताना सलामीवीर जोडी. हो चांगलासा स्वीप शॉट. तिथे काय पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षक अजून एक चेंडू चौकार. 13 धाव धावफलकावर. चांगलीशी फलंदाजी दोन्ही सलामीवीर जोडीच्या माध्यमातून साई एकविरा संघाकडून पाहायला मिळते. साई एकविरा संघाकडून चांगली अशी सलामीवीर जोडी. चांगलं फलंदाजी करत असताना दिगंबर लिंगे त्याचबरोबर किशोर माळी. चांगली अशी सुरुवात. पहिलं षटक मार्गस्थ असताना संघाची धावसंख्या 13 धावा धावफलकावर. अजूनपर्यंत 13 धावा खर्च केल्यात त्या मनोजने. पॉवर प्लेचा चांगला असा फायदा उठवत असताना दोन्ही फलंदाज. हो चांगली अशी प्लेसमेंट दिगंबरच्या माध्यमातून. 1 धाव. 1 धावेच्या मर्यादेने संघाची धावसंख्या 14 धावा. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. 14 धावा खर्च केल्यात मनोजने अजूनपर्यंत. शेवटचा चेंडू असेल. पाहूयात किशोर माळी स्ट्राईक एंडवर. हो चांगलासा फटका. दत्ता गीते यांच्या डोक्यावरून चेंडू परंतु चांगलासा हो 1 धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. धावसंख्या धावफलकावर 16 धावा. जरा काहीसा महागडं षटक ठरते मनोजचं. 16 धावा खर्च केल्यात. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना दोन्ही फलंदाज साई एकविरा संघाकडून चांगली अशी सलामीवीर जोडी. चांगलेच काम दोन्ही सलामीवीर जोडीकडून. चांगलीशी फटकेबाजी किशोर माळी आणि दिगंबर लिंगे यांच्या माध्यमातून. काय दुसरं षटक प्रगतीपथावर असताना मेघराज डोंगरे उर्फ मेघू संघाचा आयकॉन खेळाडू. त्याला आयकॉन सारखीच कामगिरी करावं लागेल स्वतःच्या संघासाठी. हो चांगलासा फटका. तिथे क्षेत्ररक्षण खराब. चेंडू जातो सीमा रेखे पार. आणखी एक चौकार दिगंबरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चांगलीशी फलंदाजी. चांगलेसे फटके पाहायला मिळतात मैदानामध्ये. धावफलकावर धावसंख्या 20 धावा.
दुसरं शतक प्रगतीपथावर असताना मेघराज डोंगरे पहिल्याच चेंडूवर आक्रमण चढवले. चौकार. हो तिथे चेंडू हवेत आणि कोणत्या प्रकारची चूक करणार नाही कर्णधार स्वतःच दत्तक घेते. फलंदाजाला परतावं लागेल माघारी. फलंदाज दिगंबर लिंगे जाईल बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज मैदानामध्ये रमेश गीते. चांगलीशी फटकेबाजी पाहायला मिळाली परंतु लवकर बाद होत असताना फलंदाज दिगंबर लिंगे. चांगलीशी गोलंदाजी चांगलंसं क्षेत्ररक्षण दत्ता 11 संघाकडून. चौकारानंतर चांगलासा गोलंदाजी मार्कवर मेघराजने कमबॅक केलाय. दुसराच चेंडूवर विकेट पटकावली होती दिगंबर लिंगेची. पाहुयात मेघराजचा पुढील चेंडू रमेशसाठी. 20 धावा धावफलकावर. मेघराजचा पुढील चेंडू काय पाहायला मिळतोय. वाईट बॉल. वाईटच्या मर्जीने संघाची धावसंख्या 21 धावा. दुसरं षटक मार्क असत असताना 21 धावा. चांगलीशी सुरुवात झाली ते साई एकवीर संघाकडून. ओह चेंडू हवेत परंतु निर्धाव चेंडू. झेलू शकला असता परंतु चांगलीशी गोलंदाजी मेघराजच्या माध्यमातून. चांगला चेंडू हाताळतोय तो मैदानामध्ये मेघराजचा पुढील चेंडू. हो चेंडू हवेत आणि अजून एक झेल. चांगलं असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते दत्ता गीते यांच्या माध्यमातून. अजून एक झेल टिपला जातोय दत्ता गीते यांच्या माध्यमातून. फलंदाज रमेशला परतावं लागेल माघारी. चांगलीशी गोलंदाजी. दुसरी विकेट पटकावली ते या षटकामध्ये मेघराजने. पहिल्या मागड्या षटकानंतर कमबॅक करत असताना दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज मेघराज. चांगलीशी कामगिरी दत्त 11 संघाच्या माध्यमातून. चला स्पीड अप घ्या जरा. हॅलो 24 धावा धावफलकावर. 24 धावा धावफलकावर. चांगलीशी गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये मेघराजच्या माध्यमातून. तिसरा षटक घेऊन येतोय
गोलंदाज कुणाल गडगे. कुणाल गडगे याच्या गोलंदाजीवर षटकार मारला तर प्रत्येक षटकारासाठी कुणालसाठीच 50 रुपये नकुलजी भांडे यांच्याकडून. सुवर्ण संधी असेल कुणालला. हो चेंडू हवे, चेंडूकल क्षेत्ररक्षक स्वतः कुणाल, परंतु क्षेत्ररक्षक एकमेकाच्या कडे पाहत राहिले आणि तिथे एक धाव पडून पूर्ण. 25 धावा एक धावेच्या मदतीने. पंचवीस धावा गणेश माली. ओहो अजून एक चांगलासा चेंडू, निर्धाव चेंडू, चांगलीशी गोलंदाजी मैदानामध्ये चालू असताना कुणाल गडगेच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर मात्र विकेट होऊ शकली असते, परंतु तिथे चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं नाही दोन्ही क्षेत्ररक्षकांकडून. तिसरा चेंडू निर्धाव. पाहूयात तिसरा चेंडू मैदानामध्ये. तिथे चांगलीशी धाव दोन्ही फलंदाजांकडून. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. सव्वीस धावा धावफलकावर. चांगलीशी गोलंदाजी कुणालच्या माध्यमातून मैदानामध्ये चालू असताना पाहूयात किशोर माळी ऑन स्ट्राईक. चांगलासा फटका ऑनसाईडच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक मनोज भगत येईल चेंडूवर. तिथे काहीसे खराब क्षेत्ररक्षण, मिसफील्ड पाहायला मिळते मनोजच्या माध्यमातून. 4 धावा चौकार येईल अजून एक संघाच्या खात्यामध्ये. 30 धावा. 30 धावा धावफलकावर. काहीसे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं मनोजच्या माध्यमातून. चांगलासा फटका. तिथे क्षेत्ररक्षक मनोज भगत, चांगलासा क्षेत्ररक्षण. तिथे काय घडतंय. ओहो रनआउटची संधी. पंच फलंदाज बाद. गणेश मालीला परतावं लागेल माघारी. एक धाव आणि गडी बाद. एकतीस धावा धावफलकावर. नवीन फलंदाज मैदानामध्ये अक्षय गीते दाखवत असताना 31 धावा. तिसरा षटक मार्गस्थ असताना 31 धावा. चांगलासा स्कोअर पुढे जात असताना मात्र कुणालची गोलंदाजी चांगलीशी पाहायला मिळते. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव पडून पूर्ण. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 32 या धावसंख्येवर. चांगलीशी गोलंदाजी राहिले. एक 32 धावा. पाहूयात पुढील गोलंदाज मैदानामध्ये मेघराज डोंगरे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. गोलंदाजी मार्कवर मेघराज पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. बत्तीस धावा असेल धावफलकावर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा. चांगलीशी फलंदाजी पाहायला मिळते. 3 षटकांमध्ये 32 धावा.
मेघराजवर विश्वास दाखवलाय. पुढील गोलंदाज मेघराज मैदानामध्ये. अक्षय घेतो ऑन स्ट्राईक. मेघराज टू अक्षय. मेघराजचा पुढील चेंडू अक्षयसाठी. ओहो, तिथे अक्षयला चेंडू समजत नाहीये. चेंडू येते डॉट. निर्धाव चेंडू. 32 धावा. धावफलक मात्र स्थगित. 32 धावांवर. चांगला असा चेंडू मेघराजच्या माध्यमातून चांगली एंड पाहायला मिळाली. पाहूयात मेघराजचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा चांगलीशी लेंथ. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी चालू असताना गोलंदाज मेघराजच्या माध्यमातून सलगचे 2 निर्धाव चेंडू हाताळलेत मेघराजने. पाहूयात मेघराजचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा सलग 3 चेंडू निर्धाव. फलंदाज अक्षयला बांधून ठेवण्यात यश येते ते गोलंदाज मेघराजला. 32 धावा धावफलकावर. सलग 3 चेंडू निर्धाव. शेवटचे 3 चेंडू बाकी या षटकामधील. 32 धावा. मेघराजचा पुढील चेंडू. चांगलासा फटका तिथे गॅप मारत तिथे क्षेत्ररक्षक महेंद्र गडगे. चांगलासा क्षेत्ररक्षण महेंद्रच्या माध्यमातून 1 धाव पळून पूर्ण. संघाची धावसंख्या 33 वर. 4 चेंडू हाताळलेत. त्यामध्ये 1 धाव खर्च केली आहे. चांगलीशी गोलंदाजी मेघराजच्या माध्यमातून. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील या षटकामधील. स्ट्राईक एंडवर संघाचा ओनर किशोर माळी. किशोरचा मोठा फटका तिथे क्षेत्ररक्षक कुणाल गडगे. त्याला बीट करून चेंडू जाईल सीमा रेखे पार. 4 धाव चौकार. सदतीस धावा धावफलकावर. किशोर माळीच्या बॅटमधून एक मोठा फटका आलाय. क्षेत्ररक्षक कुणाल गडगेला बीट करून चेंडू गेला सीमारेखे पार. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलेला चेंडू. चेंडू गॅप मध्ये. चेंडू जाईल सीमारेखे पार. 4 धाव चौकार. काय निर्णय पंच. 4 धावा चौकार असेल. सलग 2 चेंडूंवर 2 चौकार किशोर माळीच्या बॅटमध्ये. 41 धावा धावफलकावर. चांगलीशी फलंदाजी किशोर माळीच्या बॅटमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर पुढील गोलंदाज कुणाल गडगे. पुन्हा एकदा मागील षटकामध्ये चांगलीशी गोलंदाजी कुणालच्या माध्यमातून. परंतु आता पाहायचे या षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी कुणालची राहते. कुणालचा पुढील चेंडू ऑन स्ट्राईक एंडवर अक्षय घेते. चांगलासा फटका. चेंडू हवेत असेल. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू. 1 धावर तर आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. 1 धावेच्या मर्यादेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 42 रन ऑन स्कोर बोर्ड. 42 धावा धावफलकावर. धावा धावफलकावर. चांगली अशी गोलंदाजी. पाहूयात कुणालचा पुढील चेंडू. चेंडू हवे. चेंडू गोल. क्षेत्ररक्षक मनोज भगत. परंतु तिथे मनोज कडून होत आहे चुका. झेल सुटतोय. अक्षयचा झेल सुटतोय. किशोर माळीचा झेल सुटतोय. 2 धावा पडून पूर्ण. 2 धावांच्या मर्यादेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 44 धावा. चांगलीशी गोलंदाजी परंतु तिथे खराब क्षेत्ररक्षण मनोजच्या माध्यमातून. पहिला चौकार. दुसरी कॅच सोडतोय. चेंडू हवे तिथे यष्टीरक्षक कमलाकर गीते यांच्याकडून काहीशा चुका. वारंवार चुका होताना पाहायला मिळत आहेत दत्त इलेव्हन संघाकडून. गोलंदाजी चांगली आहे परंतु क्षेत्ररक्षकामध्ये काहीची चुका पाहायला मिळत आहेत. एक धाव महत्वाची असेल. हवेत कुणालचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा चांगलासा चेंडू. तिथे 1 धाव पडून पूर्ण. क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडूवर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पडून पूर्ण.
चांगलासं बॅकअप तिथे पाहायला मिळत आहे प्रणवच्या माध्यमातून. 47 धावा धावफलकावर. चांगलीशी गोलंदाजी कुणाल आज मैदानामध्ये करत असताना दत्ता इलेव्हन संघाकडून 47 धावा. चेंडू हवेत, चेंडू गोल क्षेत्ररक्षक मनोज. अजून एक झेल सुटतो, चेंडू जातो सीमारेखे पार. 6 धावा, सिक्सर. मनोजच्या माध्यमातून आणखी एक झेल. गोलंदाजी जर चांगली आहे परंतु क्षेत्ररक्षक काही त्याला साथ देत नाहीयेत आज. 53 धावा. याचबरोबर संघाची धावसंख्या 53. संघाचा अर्धशतक पूर्ण होत असताना सायकवेर संघाचं 53 धावा. पुढील चेंडू काय घडेल पुढील चेंडूवर. 53 धावा. हो, हा चेंडू मात्र निर्धाव. गोलंदाजी चांगली राहिली परंतु क्षेत्ररक्षण खराब राहिलंय. एक झेल, एक मिसफील्डचा हिशोब येणाऱ्या काही चेंडूंमध्ये समजेलच आपल्याला. पाहूयात गोलंदाजी मार्कवर मात्र आता कोण येईल, कोणावर विश्वास दाखवतोय कर्णधार दत्ता गीते. गोलंदाजी मार्कवर कोण येणार हे सुद्धा पाहायला मिळेल. महेंद्र गडगेवर विश्वास दाखवलाय. पुढील गोलंदाज मैदानामध्ये महेंद्र गडगे. चांगलासा गोलंदाज पाहायला मिळतो, तसेच चांगलासा फलंदाजी सुद्धा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. ऑलराऊंडर व्यक्तिमत्व महेंद्र गडगे मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवर 53 धावा असतील धावफलकावर. किशोर माळी मात्र अजून सुद्धा मैदानात तैनात असताना चांगली अशी फलंदाजी किशोरच्या माध्यमातून स्वतःच्या संघासाठी करत असताना संघ सायकवीर संघ 53 धावा. महेंद्रचा पुढील चेंडू मलिंगा स्टाईलने गोलंदाजी करत असताना तिथे 1 धावा आले. क्षेत्ररक्षण चांगलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज किशोर माळीला परतावं लागेल माघारी. किशोर माळी बॅक टू द पवेलियन. 54 धावा धावफलकावर. सायक संघ आपला 12वा खेळाडू समर्थन कक्षामध्ये दाखल करायचा आहे, नाहीतर पेनल्टीला सामोरं जावं लागेल तुम्हाला, कारण या स्पर्धेचे काही नियम आहेत ते तुम्हाला पाळावे लागतील. 12वा खेळाडू दाखल करायचा आहे समर्थन कक्षामध्ये. चला दत्ता इलेव्हन संघाचे 12वे खेळाडू इथे उपस्थित आहेत. सायकवेर संघाचे 12वे खेळाडू सार्थक माळी आपल्याला पाहायला मिळतील. चांगलीशी फलंदाजी पाहायला मिळाली किशोर माळी यांच्याकडून. पुढील फलंदाज हरिली हे. चेंडू हवेत आल्या आल्या तडाखा देत असताना तिथे क्षेत्ररक्षक. काय घडतंय, क्षेत्ररक्षक बनून राहील दर्शक. चेंडू जर सीमारेखे पार. 6 धावा षटकार. याच बरोबर संघाची धावसंख्या 60 धावा. आल्या आल्या मोठा फटका खेळलाय तो हरिली हे. पाहूयात हरीसाठी पुढील चेंडू. हो, व्हाईट बॉल. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. काहीसा दबाव पाहायला मिळतोय गोलंदाज महेंद्रवर. कमबॅक करावं लागेल महेंद्रला. पुन्हा एकदा चांगलासा चेंडू क्षेत्ररक्षक कुणाल गडगे. चांगलंसे क्षेत्ररक्षण, चांगलीशी फेकी. काहीशी वेगळ्या प्रकारची फेकी पाहायला मिळाली. बासष्ट धावा धावफलकावर. चांगलासा टोटलच्या दिशेने जात असताना संघ सायक विरा. चेंडू हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक दूरवर राहतील. चांगलंस काय घडते मैदानामध्ये. रनआउटची संधी. रनआउट
फलंदाज अक्षय गीतेला परतावं लागेल माघारी. अक्षय गीते बाद होत असताना रनआउटच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या 63 धावा. चांगला असा स्कोअर सायकर संघाकडून पाहायला मिळतोय. परंतु अजून सुद्धा काही चेंडू शिल्लक असताना आता मात्र संघाचे ओनर आणि कर्णधार चेतन गीते मैदानामध्ये दाखल होत असताना पाहूया स्वतःच्या संघासाठी कशा प्रकारची कामगिरी चेतन गीते यांच्या माध्यमातून राहते. सायक विराने त्यांना फाईट करतो. दत्ता 11 63 धावा धावफलकावर. रिवर्सचा पहिलाच तिथे पॅडवर आदळतो चेंडू. रनआउटच्या स्वरूपात आणखी एक विकेट. हरिलेहला परतावं लागेल माघारी. फलंदाज हरिले बॅक टू द पॉइंट. अजून एक धक्का. शेवटचा चेंडू असेल ना या चेंडूवर जर शेवटचा चेंडू असेल ना चेतन गीते जर षटकार खेळत असतील तर अर्जुन हुमणे यांच्याकडून 201 रुपयांचं पारितोषिक जमा आहे. फक्त षटकार खेळायचा बाकी आहे. तर षटकार खेळतोय तर 201 रुपये अर्जुन दादा हुमणे यांच्याकडून. आणि नरेश दादा लिंगे यांच्याकडून सुद्धा चौक्याला 100 रुपये. तर देवीदास भोटकुंडले यांच्याकडून सुद्धा षटकारासाठी 200. अर्जुन हुमणे यांच्याकडून सुद्धा षटकारासाठी 200. चौकारासाठी चौकार जातोय का नाही. षटकार सुद्धा नाही चौका सुद्धा नाही. पारितोषिक वापस. चेतनला सुवर्ण संधी होती. चौकारासाठी 101 षटकारासाठी 200 म्हणजे 400. परंतु त्या संधीचा फायदा उठवता आला नाहीये चेतनला. धावफलकावर धावसंख्या 65 धावा. दत्ता 11 संघाला 36 चेंडू आणि 66 धावांचं मोठं असं आव्हान. चेंडू आणि 66 धावांचं आव्हान दत्ता 11 संघाला विजयासाठी पाहायला मिळेल. आजचा या स्पर्धेचा शेवटचा दिवस फायनल डे पाहायला मिळेल. 2 संघ सेमीफायनल राऊंड मध्ये दाखल. मोठा असं बलाढ्य आव्हान दत्ता 11 संघाला विजय होण्यासाठी. 66 धावांचं आव्हान. क्षेत्ररक्षकांच्याकडून झालेल्या मोठ्या चुका मागं ठरतायत की हे सुद्धा बघायला भेटेल. 66 धावांचं आव्हान. 36 चेंडू 66 धावा. मोठा हॅलो हॅलो समालोचन कक्षामध्ये आता हॅलो हॅलो जोडतील ते हॅलो. अर्जुन हुमणे. हॅलो 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 हॅलो. 36 चेंडू 66 धावांचं आव्हान. समालोचनासाठी साथीदार जोडले जातील अर्जुन हुमणे. 36 चेंडू 66 आव्हान. मोठं असं आव्हान मैदानामध्ये पाहायला मिळतंय. चला 36 चेंडू 66. दत्ता 11 संघाची सलामीची जोडी मैदानात दाखल होते. दत्ता गीते स्वतः कर्णधार. त्याचबरोबर मेघराज डोंगरे सलामीवर जोडी असेल. 36 चेंडू 66 धावा. सेमीफायनल राऊंड मध्ये 2 संघ दाखल आहेत. जय ब्लास्टर न ताज 11. आजच्या दिवसामधले कोणते 2 संघ दाखल होते हे सुद्धा आपल्याला पाहायचंय. पंचांच्या भूमिकेमध्ये आहे वर्मा सर आणि त्याचबरोबर समीर माळी चांगलेसे पंच या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. तसेच चांगलीशी लाईव्ह कव्हरिंग पाहायला मिळते 10 क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून.
दत्ता येलोड संघाची सलामीची जोडी दत्ता गीते आणि मेघराज डोंगरे दाखल होत आहेत. 36 चेंडू 66 धावांचं आव्हान. मोठं आव्हान मैदानामध्ये चेस करावं लागेल दत्ता येलोड संघाला विजय व्हायचा असेल तर. हॅलो हॅलो जरा सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू. गणेश माळीचे चांगलंच क्षेत्ररक्षण, परंतु काय घडतंय 4 धावा चौकार. चांगलासा फटका समोरून दक्षिण दिशेने येत असलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा सहा धावा धावफलकावर. मेघराज डोंगरे ऑन स्ट्राईक. सुंदर असा मारा करतोय दिगंबर. बघूया पुढील चेंडू. मॅचचं समीकरण विजयासाठी 66 धावांचं लक्ष्य. पुढील चेंडू ऑन साइडला. चांगला असा फटका. चेंडू जाईल सीमारेषे पार. मेघराजच्या बॅट मधून येतोय दणदणीत षटकार. या षटकाराबरोबर संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 14. धावसंख्या पोहोचते ती डबल डिजिट मध्ये 14 या धावसंख्येवर. मेघराजच्या बॅट मधून कर्णधारला असेच साजेसे काही फटके अपेक्षित आहेत आणि खरोखरच असे फटके जर मेघराज खेळत राहिला तर संघ रन चेस करण्यामध्ये यशस्वी ठरू शकतो. पुढील चेंडू दिगंबर याचा. दिगंबर सुद्धा कमबॅक करण्यामध्ये माहिर आहे. दिगंबर टू मेघराज. पुन्हा एकदा त्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी कमबॅक कसा करायचा याची जाणीव दिगंबरला आहे आणि त्याचंच प्रत्यक्षित उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. सुंदर असा मारा. चेंडू येतोय निर्धाव. धावसंख्या थांबते. धावसंख्या 14 या धावसंख्येवर स्थिर. पुढील चेंडू. चांगला असा टोलवलेला चेंडू. त्या टाके फिल्डर आणि कोणतीही चूक नाही. सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि मेघराजची मॅचची या ठिकाणी प्राइज विकेट आलेली आहे. मेघराज होतोय बाद. मॅचची गोल्डन विकेट. यासाठीच हा गोलंदाज माहिर आहे. पुढील फलंदाज हर्षल. खरोखरच आपल्या टीमला जर विजयाच्या समीप न्यायचा असेल तर गोलंदाजांकडून अशाच काहीतरी प्राइज विकेटची गरज असते आणि ती विकेट मिळवून देत असताना या ठिकाणी दिगंबर आपल्या संघासाठी. पुढील फलंदाज हर्षल. पुढील फलंदाज मैदानामध्ये हर्षल गाडगे. मॅचची गोल्डन विकेट आपल्याला पाहायला मिळाली मेघराज डोंगरेच्या माध्यमातून. मात्र आता संघाची धुरा स्वतः कर्णधार दत्ता गीते यांच्यावर. गोलंदाजी रमेश गीते. चांगलासा फटका समोरच्या दिशेने. त्याचे चांगलंसं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे.
मोठासं आव्हान दत्ता इलेव्हन संघाला. चांगलीशी कामगिरी पाहायला मिळाली पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना साई एकवीर संघाकडून. पुन्हा एकदा चांगलासा चेंडू पंचांकडे जोरदार अपील. रिव्ह्यू नाहीये परंतु अंपायर डिसिजन इज अ फायनल डिसिजन. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. हॅलो चेक. आणखी वाईट बॉल पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. संघाची धावसंख्या 16 धावा. हो चांगलाची फलंदाजी. चांगलीची फटकेबाजी हर्षलच्या माध्यमातून चालू असताना दत्ता इलेव्हन संघाकडून. हो चांगलासा फटका हर्षलच्या माध्यमातून. तिथे क्षेत्ररक्षक चांगलंसं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय मैदानामध्ये. 2 धावा जर 2 धावा पडून पूर्ण 2 धावांच्या मर्जीने संघाची धावसंख्या 22 धावा. एक गडी बाद मोठी विकेट घेतली परंतु आता 22 धावा धावफलकावर. दुसरं षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू. चांगली अशी गोलंदाजी रमेशच्या माध्यमातून. 22 धावांवर धावफलक मात्र स्थगित असेल. रमेशचा पुढील चेंडू हर्षलसाठी. हो हर्षलच्या बॅटमधून मोठा फटका. ते चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक दिगंबर लिंगे. झेल होत नाहीये तिथे. 2च धाव्यांवर समाधान मानावं लागेल आणि 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या 24 धावा. शेवटची 24 चेंडू आणि त्या 24 चेंडूमध्ये 42 धावा विजयासाठी दत्ता इलेव्हन संघाला. मैदानामध्ये स्वतः कर्णधार अजून सुद्धा उपस्थित असताना स्वतःच्या संघाची धुरा स्वतःच्या खांद्यावर घ्यावी लागेल. 24 चेंडू आणि 42 असं समीकरण मैदानामध्ये. गोलंदाजी एंडवर संघाचा आयकॉन खेळाडू दिगंबर लिंगे. चला देवा इलेव्हन आणि एनकेडी बॉईज आपण नाणेफेकीसाठी आपले दोन्ही कर्णधार यायचं आहे. 24 धावा धावफलकावर असताना चांगलासा चेंडू तिथे दिगंबरचा व्हायला मिळतोय. 1 धाव पळून पूर्ण. 1 धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या 25 धावा. 25 धावा धावफलकावर चांगलास गोलंदाजी. 25 धावा. अतिशय शांत पद्धतीने धावफलक पुढे जात असताना इथे मोठा फटका परंतु चेंडू हवेत. चेंडूवर क्षेत्ररक्षक रमेश गीते कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. फलंदाज होते बाद. हर्षल गडगेला परतावे लागेल माघारी. नवीन फलंदाज मैदानामध्ये मनोज भगत. मनोजला मात्र आपण केलेल्या ज्या क्षेत्ररक्षणाच्या चुका मात्र आता इथे भरून काढाव्या लागतील. संघाची जबाबदारी आपल्या अंगावर घ्यावी लागेल मनोजला. चला देवा इलेव्हन संघाचे कर्णधार आणि एनकेडी बॉईज संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. तिथे क्षेत्ररक्षण चांगलं ॲक्च्युअली याच्या माध्यमातून.
हॅलो हॅलो हॅलो. चला नाणेफेक करून घ्यायचे. चला देवा इलेव्हन संघाचे कर्णधार आणि एनकेडी बॉयज संघाचे कर्णधार. चांगला असा सामना मैदान टॉस उडवण्यासाठी दोन्ही कर्णधारांनी या ठिकाणी यायचे. षटक समाप्त आणि संघाची धावसंख्या नाही 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 एनकेडी बॉयज संघाने या ठिकाणी टॉस जिंकलेले. काय निर्णय असेल कर्णधार? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण तुम्ही स्वीकारलेलं आहे आणि समोरची टीम सुद्धा पहिली मॅच जिंकलेली आहे. त्यांच्यासमोर काय स्ट्रॅटर्जी असेल तुमची? किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? आम्ही त्यांना 50-55 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. तसेच त्या संघामध्ये सुद्धा खूप हार्ड हिटर आहेत. पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं. कोण असा बॅट्समन आहे त्याबद्दल तुमची काय रणनीती असेल? आमच्यात फक्त मला एकच बॅच म्हणजे भीती आहे, नयन लिंगे, आणि त्यालाच आम्ही घेण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. देवा इलेव्हन संघाचे कर्णधार या ठिकाणी आहेत आणि पहिल्यांदा तुम्हाला फलंदाजी करायची आहे, तर नक्कीच किती धावांचा टार्गेट तुम्ही सेट कराल? 65-70चा टार्गेट आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करू. आणि पहिली मॅच झाली, चांगला परफॉर्मन्स आहे, परंतु स्वतः कर्णधार पिचवर गेलेला नाही अजून. त्या गेला होता का? परंतु मिडल ऑर्डरच्या नंतर गेला होता. आता तुझा ओपनिंगला गेला होता का? ठीक आहे. आणि काय स्ट्रॅटर्जी असेल? कोणत्या बॅट्समन असे आहेत आणि कोणते बॉलर असे आहेत की त्यांच्यावर विश्वास आहे? कोण किती धावांपर्यंत जाऊ शकतो? आमची टीम एक भाग्यच मानायला लागेल, कारण पूर्ण टीम आमची परफेक्ट आहे. गोलंदाजी चांगली, बॅटिंग चांगली, क्षेत्ररक्षण सुद्धा चांगले आहेत, अनुभवी खेळाडू सुद्धा आहेत. चांगला असा रिस्पॉन्स आहे सर्व खेळाडूंचा. तसेच बॅटर आमच्याकडे नयन आहे, भावडे असेल, अरुण, चांगले फलंदाज आहेत. गोलंदाजी असेल अरुण आहे, करण आहे. परफेक्ट टीम आहे. आम्ही चांगला टार्गेट करण्याचा प्रयत्न करू. खूप छान असं सुश्राव्य आपल्याला कर्णधारांकडून ऐकायला भेटलं. दोन्ही टीमांना बेस्ट ऑफ लक देतो आणि विजयासाठी चांगलं प्रयत्न करा यासाठी शुभेच्छा देतो. 32 धावा धावफलकावर. शेवटच्या 18 चेंडू, 34चे समीकरण. गणेश माळीचा चांगलासा चेंडू, तिथे क्षेत्ररक्षण चेतन गीते. क्षेत्ररक्षण काहीसे खराब पाहायला मिळत आहे. चेंडू जातो सीमारेखे पार. अंपायर समीर माली, सामन्याकडे लक्ष द्या. चांगलीशी गोलंदाजी गणेशच्या माध्यमातून, परंतु तिथे दोन्ही ओनर संघाचे आज यष्टीच्या मागे आहेत. चांगलंच थोडस फंबल. दोन धावा, 38 धावा. गणेश माळी चांगलीशी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. आज मैदानात कशा प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. चांगलासा फटका देते. एक धावा आली. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. राहुल गडगेंकडून थोडस फंबल पाहायला मिळते मैदानामध्ये. 2 धावा पडून पूर्ण. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या 40 धावा. 40 धावा धावफलकावर असताना मनोज भगत ऑन स्ट्राईक. चला स्पीड अप घ्या. 40 धावा असतील धावफलकावर. गणेशचा पुढील चेंडू मनोजसाठी. चांगला शॉट. इथे क्षेत्ररक्षक दिगंबर लिंगे येतील. चांगलं क्षेत्ररक्षण.
एक धाव पूर्ण पडून दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण. 2च्या मध्येने संघाची धावसंख्या 42 धावा. पुन्हा एकदा चांगलं असं क्षेत्ररक्षण. 43 धावा, एक धावेच्या मध्येने संघाची धावसंख्या 43 वर. त्रेचाळीस धावा दाखल कवर. 12 चेंडू. अजून एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक आहे अजून. पहिल्या चेंडूवर चौकार आला, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर 2 धावा, चौथ्या चेंडूवर 6 धावा आणि 2 धावा आणि शेवटच्या चेंडूवर आता चेंडूवर 1 धाव. 5 चेंडू झालेत, एक चेंडू शिल्लक आहे. कोणताही डॉट बॉल निघाला नाही. रन किती गेल्या या ओव्हर मध्ये? रन किती गेल्या?
21 धावा. रमेशचा पुढील चेंडू मनोज साठी. बारा चेंडू 21. साई एकवीर संघ की दत्ता इलेवन संघ पाहायला मिळेल कोण होईल या सामन्यामध्ये विजय. चांगलासा फटका. क्षेत्ररक्षक बनल दर्शक. चेंडू जर सीमारेखे पार. 4 धावा चौकार. 49 धावा धावफल काबर. चौकाराच्या मध्ये धावसंख्या 49 वर 49 धावा. शेवटचे 11 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 17 धावांचं समीकरण मैदानामध्ये. चांगलासा फटका ऑफसाईडच्या दिशेने. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण. ओहो तिथे काय घडतंय. बॅकअप मिळत नाहीये क्षेत्र गोलंदाजाला. अजून एक खराब क्षेत्ररक्षण साई एकवीर संघाकडून मैदानामध्ये. हे जर चेंडू कनेक्ट झाला असता तर मनोज भिगटची विकेट पाहायला मिळाली असती. परंतु या चुका वारंवार होणाऱ्या चुका आपल्याला पाहायला मिळत आहेत. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक्कावन्न धावा धावफल काबर. पंचांचा इशारा वाईट बॉल +1. 53 धावा धावफल काबर. 10 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. 13 धावा. 10 चेंडू आणि 13. चेंडू हवेत. फलंदाज दत्ता घेते माघारी. त्रेपन्न धावा धावफल काबर. शेवटचे 8 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. महेंद्र गडगे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. 8 चेंडू 13 धावा. कोण होणार विजय या सामन्यामध्ये. चांगलासा सामना मैदानामध्ये रंगत असताना 8 चेंडू 13 धावा. गोलंदाजी मार्कवर रमेश गीते. तसं स्ट्राईक एंडवर महेंद्र गडगे. चांगलासा कट करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू निर्धाव. आता मात्र शेवटचे 7 चेंडू आणि 13 धावा. शेवटचं षटक कोण हरतलेले हे सुद्धा मोठी जबाबदारी. चांगलासा फटका महेंद्र गडगेच्या बॅट मधून. चेंडू जात सीमा रेखे पार. 6 धावा. सिक्सर. काय घडते मैदानामध्ये. सामन्याची रंगत वाढत असताना धावफलक 59 धावा धावफल काबर. 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 7 धावा. कोण येणार गोलंदाजी मार्कवर. कोण घेणार आपल्या संघाची धुरा स्वतःच्या खांद्यावर हे सुद्धा पाहायचंय. 6 चेंडू 7. साई एकवीर संघ की दत्ता इलेवन संघ. दोन्ही संघ पहिल्या सामन्यामध्ये पराभव पत्करून दुसऱ्या सामन्यामध्ये कोण विजयी होतोय ते सुद्धा पाहायचंय. गोलंदाज अक्षयवर विश्वास दाखवलाय. अक्षय घेते गोलंदाजी मार्कवर. सहा चेंडू 7 धावा. 6 बॉल 7 रन. 6 चेंडू 7 धावा. गोलंदाजी मार्कवर अक्षय गीते. अक्षयवर विश्वास दाखवलाय कर्णधार
चेतन गीतेने स्ट्राईक एंडवर मनोज भगत असेल, नॉन स्ट्राईक एंडवर महेंद्र गाडगे. 6 चेंडू 7. पहिला चेंडू ते चांगलं क्षेत्ररक्षण चेतन गीते यांच्या माध्यमातून 1 धाव मिळेल. आता शेवटचे 5 चेंडू 6 धावा. 60 धावा धावफलकावर असताना 5 चेंडू आणि 7चं समीकरण. स्ट्राईक एंडवर महेंद्र गडगे षटकाराने मॅच फिनिश करतोय का हे सुद्धा पाहायचंय. 5 चेंडू 6 धावा. चांगलासा फटका आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकाराने आपल्या सामन्याला विजय मिळवून देत असताना 6 धावा आणि दत्ता 11 संघ या सामन्यामध्ये होते विजयी. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम दत्ता 11 ॲडलेक टीम. साई एकविरा या स्पर्धेमधून मात्र आता निरोप घेत असताना संघ साई एकविरा संघ या स्पर्धेमधून मात्र निरोप घेत असताना संघ पुढील वर्षी चांगला खेळ करा. एनकेटी बॉयज आपलं क्षेत्ररक्षण आपण ताबडतोब लावायचं आहे.